नमो बुद्धाय. जय भीम विद्यार्थी मित्रांनो, मी अंजली नरवाडे, तालुका समन्वयक समाज कल्याण नांदेड. सुधारित व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर सादर करत आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मुला मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ह्या प्रवेश प्रक्रियेकरिता काही आवश्यक सुधारणा यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला हा व्हिडिओ परत एकदा आम्ही सादर करत आहोत. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता शालेय अभ्यासक्रमासाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया दिनांक 30 जून 2026 पर्यंत आपल्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 11वी नंतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दिनांक 15 जुलै 2026 ही अंतिम मुदत आपल्याला वसतिगृह प्रवेश प्रक्रियेसाठी देण्यात आलेली आहे. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 16 शासकीय वसतिगृह कार्यरत असून आपण ज्या तालुक्यामध्ये शैक्षणिक वर्षात प्रवेशित असाल त्या तालुक्याची डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही डिटेल माहिती दिलेली आहे. त्या माहितीच्या अनुषंगाने आपण वसतिगृहाला अर्ज करू शकता. तर वेळ न वाया घालवता आजच संकेतस्थळावरती जाऊन खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संकेतस्थळावरती गेल्यानंतर आपल्याला आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस अर्ज करायचा आहे. सदरील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना भोजनासह शैक्षणिक साहित्य असेल, निर्वाह भत्ता असेल, जिम असेल किंवा अभ्यासिका असेल, इंटरनेट असेल, वायफाय असेल, इतर सर्व शैक्षणिक व आवश्यक सुविधा ही मोफतरित्या त्या ठिकाणी दिल्या जातात. तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र व गरजू विद्यार्थ्यांना माननीय सहाय्यक आयुक्त श्री शिवानंदजी मिनगिरे यांच्या वतीने तसेच समाज कल्याण अधिकारी श्री गजानन नरवाडे सर यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे की सदरील वसतिगृह प्रवेश प्रक्रियेकरिता सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे आणि वसतिगृह प्रवेश प्रक्रियेमध्ये आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद.